नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। खामगाव प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट। काल दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी खामगाव येथे सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसचा चैतन्य 2026 सांस्कृतिक महोत्सव दिमाखात संपन्न। खामगाव येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस तर्फे आयोजित करण्यात आलेला चैतन्य 2026 हा भव्य सांस्कृतिक महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला। 2 दिवस चाललेल्या या महोत्सवाने संपूर्ण परिसरात उत्सवाचे आणि कलात्मकतेचे वातावरण निर्माण केले होते। विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम विशेष ठरला। या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे मंत्री माननीय आकाशदादा फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच श्री सागर दादा फुंडकर आणि खामगाव शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ अपर्णाताई सागर फुंडकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला। मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबतच सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे सांगितले। अशा महोत्सवांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। चैतन्य 2026 अंतर्गत नृत्य, नाट्य, गायन, एकांकिका, फॅशन शो, पारंपरिक व पाश्चात्य नृत्य स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांचा अप्रतिम आविष्कार सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। विशेषतः समूह नृत्य आणि सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिकांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली। महाविद्यालय प्रशासनाने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते। मंच सजावट, ध्वनिव्यवस्था आणि प्रकाशयोजना यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला। विद्यार्थ्यांनीही आयोजनात मोठ्या जबाबदारीने सहभाग घेत कार्यक्रम सुरळीत पार पाडला। याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले। एकंदरीतच चैतन्य 2026 या सांस्कृतिक महोत्सवाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देत शैक्षणिक वातावरणात नवचैतन्य निर्माण केले। हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवण ठरणार आहे, यात शंका नाही।